झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी एकीकडे दबाव आणला जातोय, पण त्याच वेळी आयुक्तांनी मात्र कामाचा धडाका सुरू ठेवलाय। बराच काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या तब्बल 5 बड्या अभियंत्यांच्या 27 उपअभियंत्यांच्या आणि आज तब्बल 57 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू आहे ती आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीची। पिंपरी चिंचवडमधल्या काही नेत्यांनी शरद पवारांकडे आयुक्तांची तक्रार केली आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आयुक्तांच्या बदलीसाठी दबाव आणत असतानाही आयुक्तांनी मात्र पारदर्शक कामांचा धडाका लावलाय। अनेक राजकीय नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या आशीर्वादानं गेली कित्येक वर्ष मलईदार विभागातले अभियंते बराच काळ टिकून आहेत। त्यात 5 बड्या अभियंत्यांच्या बदलीचे आदेश आयुक्त श्रीकर परदेशी यांनी दिलेत। त्यात स्थापत्य विभागातल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। 27 उपअभियंते आणि 57 24 स्थापत्य आणि 3 विद्युत असे एकूण 27 उपअभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मागच्या आठवड्यामध्ये बदल्या झालेल्या आहेत। आणि आज आपल्याकडे एकूण 146 कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियर या केडरमध्ये आपल्याकडे काम करणारे अधिकारी आहेत। हे स्थापत्यामध्ये आहेत, पाणी पुरवठ्यामध्ये आहेत आणि ड्रेनेज विभागामध्ये आहेत, म्हणजे जलनिसरण विभागामध्ये आहेत। तर या 146 कार्यरत अधिकाऱ्यांपैकी 57 अधिकाऱ्यांच्या बदल्या या विभागांतर्गत आज आपण केलेल्या आहेत। आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या चर्चेनं सध्या पिंपरी चिंचवड ढवळून निघतंय, पण केवळ पारदर्शक कारभार करण्याकडे भर असलेल्या आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मात्र या चर्चेकडे लक्ष न देता कर्तव्य करत असल्याचाच संदेश दिलाय। आयुक्तांच्या बदलीची चर्चा एकीकडे सुरू असताना तब्बल 82 अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आयुक्तांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे राजकारण्यांच्या दबावाला मी झुकत नाही हे त्यांनी दाखवून दिलंय, तर दुसरीकडे अधिकारी भ्रष्टाचारी असेल तर त्यांचीही गय केली जाणार नाही हा संदेशही आयुक्त देण्यात यशस्वी झालेत। झी मीडियासाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।